ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पा. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमोजी गणेंद्रा. श्री गुरुराया. त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आडीला. तो आत्मा शंभूने सोडविला तुझिया स्मृती. म्हणून शिवेशी कंटाळा गुरुत्वे तुची आगळा. तरी हलू माया जाळा माझी तारोणी. जे तुझ्या विखी मूढ तयासी तू वक्रतुंड. ज्ञानियासी तरी अखंड उजूची आहासी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशियू. म्हणे अवधारी जोजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजं स्फुरदीकप्रदेशं. वितीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. शरदिन्दुमनोजां कमलायतलोचनं. पद्मसनस्थितं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ध्यानमूलं गुरुरमूर्ति. पूजामूलं गुरुर्पदं. मंत्रमूलं गुरुवाक्यं. मोक्षमूलं गुरुरकृपा. हरि ओम शांति शांति शांति. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमोजी गणेंद्रा. श्री गुरुराया. अध्याय 17. ओवी क्रमांक 1 ते 5. 5वी ओवी अशी आहे. 4थी ओवी अशी आहे. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानियासी तरी अखंड उजूचे आहासी. तर इथं आज आपण गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान झाले आहेत आणि त्या निमित्तानं आपण इथं काय ठेवलेलं आहे तर सांस्कृतिक कार्यक्रम पण आहेत, अन्नदान पण आहे, ज्ञानदान पण आहे आणि अशी सगळी ही पर्वणी इथल्या मंडळाने आपल्या सर्वांसाठी. जसं तुम्ही आनंद घ्यायला आलात तसे मी पण आनंद घ्यायलाच इथं आलेली आहे. आणि त्या निमित्तानं माझ्याकडं ही आज तिसरा दिवस आहे ना. मग दुसरं प्रवचन आहे पण गणपती बाप्पांचा आज आपल्याकडे येऊन 3रा दिवस आहे. आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सेवेशी घेतलेली जी ओवी आहे ती माऊली म्हणतात विश्वविकासित मुद्रा. आणि जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमोजी गणेंद्रा. श्री गुरुराया. आता गणपती कसा आहे. गणपती म्हणजे गणपतीला पार्वती मातेने आपण हे पाहतो, कथा पाहतो की पार्वती माता आंघोळ करत होत्या आणि आंघोळ करत असताना तिच्या अंगाचा मळ काढला आणि मग त्यांनी गणपती बनवला आणि तो राखण ठेवला की कोणी आले तर आतमध्ये सोडायचं नाही.
असा गणपती आपल्याला कथेतून सांगितला जातो. पण माऊलींना मात्र तसा गणपती सांगायचा नाही. माऊलींना गणपती कसा सांगायचा आहे, तर माऊलींना गणपती असं सांगायचा आहे की माऊली काय म्हणतात, कसा आहे तो समजून घ्या. मग ते म्हणतात की कसा आहे, तर ते म्हणतात तुझ्या विखी जे मूढ म्हणजे अज्ञानी, जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी तो वाकड्या सोंडेचा आहे. आपण म्हणतो डाव्या सोंडेचा आणि उजव्या सोंडेचा. अज्ञानासाठी तो डाव्या सोंडेचा आहे, पण ज्ञानी याला मात्र तो अखंड उजवा आहे. मग आपण ज्ञानी व्हायचं का अज्ञानपणाने भक्ती करायची, हा आपल्याला मार्ग चालण्यासाठी भगवंतानी काय सांगितलेले, बुद्धी नावाचं एक आपल्यामध्ये एक इंद्रिय जास्त आहे. बुद्धी नावाचं इंद्रियच आहे, ते चलायमान आहे ते, पण दिसतंय का होते, दिसत नाही. पण बुद्धी तेवढ्यासाठी दिली की काय, सार आणि आसार ओळखून मला तुम्ही जाणून घ्या, आणि जो हा विश्वाचा विकास झालेला आहे त्याचं काय करा, त्याचा तुम्ही योग साधून घ्या. आणि तो योग जो साधतो त्याला भगवंत अखंड उजवे होतात. आणि आता मग चालूच आहे आपलं, आगे से आया आणि पीछे से ढकेल दिया, अशी भक्ती. मग अशी भक्ती करायची, पण भक्ती करत असताना आपल्याला देवाची भेट व्हावी म्हणून भक्ती करायची का उगाच इथं टाईमपास चालू आहे आता, हा आहे की नाही. टाईमपास करायला आपल्याला प्रपंच दिलाच आहे खेळायला त्यांनी, पण इथं आल्यावर तरी कमीत कमी आपण शाश्वताच्या नादी लागलं पाहिजे ना, का अशाश्वतामध्येच अडकून राहिलं पाहिजे. आता एका ताईच्या घरी आम्ही आता बसलो होतो, तर त्या बोलता आमचा विषय निघाला. तर ते बाबा वगैरे ते बोलल्या की माझ्या नातलं घेत पोपट बाबां ते. मला वाटलं त्यांच्या गळ्यात माळ आहे, तर मी म्हटलं अहो असं नाही, जर गुरु असेल तर तुम्ही नातं नाही लावलं पाहिजे त्यांना. मग ते आपल्याला फक्त जगामध्ये दोनच आहेत, एक कृष्ण आणि एक अर्जुन. तिसरा या जगामध्ये कोणी व्यक्तीच नाही आहे, ना तो अवताराला आला आहे आणि ना तो येणार आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, मी थोडा एक्सप्लेन करून सांगते कसं. एकच वस्तू कशी येते, आता इथं समजा 100 गाडगे ठेवले आपण, आता 100 गाडग्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि वरून त्याच्यात सूर्याचा प्रकाश सोडला. प्रत्येक गाडग्यामध्ये सूर्य आहे की नाही, मग प्रत्येक गाडग्यात सूर्य दिसतो, पण तो वेगळा वेगळा आहे का, एकच सूर्यवर आहे. तसं आपले आकार जरी वेगळे असले तरी आपल्यामध्ये एकच वस्तू घातलेली आहे, आणि ती एक वस्तू जोपर्यंत आपण ती वस्तू जाणत नाही तोपर्यंत आपल्या भक्तीला सुरुवात होत नाही. आणि त्याच्यासाठी हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. मग भगवंता किंवा संत काय म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. मग देवाने हा गोमटा देह जर भजनाला दिलेला आहे, आता मग या देहावर जर आत्ता निरूपण करायला लागलं तर मग दिले हात पाय इंद्रिय कान मुख बोलाया वचन, याच्यावरती बराच आपल्याला विस्तार करता येईल, पण आपला वेळ कमी म्हणून आपण थोड्या विस्ताराने पुढे जायचा प्रयत्न करू. मग आपल्याला असं असताना मग त्या ताई बोलल्या मी खातच नाही, मग मला काही गरज नाही बोलतात म्हणजे असं. पण आता खाण्यापिण्यासाठी मग माळ आहे का, मग याचा अर्थ बारीक जर विचार केला तर मार्ग घेण्यासाठी जसं लग्न झालं की मंगळसूत्र घालावंच लागतं, तसं देवाचं झालं की मंगळसूत्र येते वारकऱ्याचं, ते घालावंच लागतं. मग तसं देव तशी काळजी घेणार नाही आपली. मग काळजी जर देवाने घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर मग माऊली म्हणतात जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, म्हणून शरणागताशी शरण्य मीची की एकू, मीच एक आहे शरण येण्यासारखा. म्हणून देवाला शरण जायचंय. शरण गेलं ना की तो आपलं मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवाराया. मग जर शरण गेलं तर तो मागं पुढं सांभाळायला उभा राहतो. मग एवढी मोठी सुवर्ण संधी असताना ती आपण का बरं घेऊ नये बा. आता लाडकी बहीण योजना आली, कशा महिला तडफडून जाग्या झाल्यात बघा. पार फॉर्म भरायसाठी सगळीकडं नुसती गर्दीच, पार बँकेत गर्दी, आधारला गर्दी, पॅन कार्डला गर्दी, तिथं बघा कशा जागे आहेत. अरे ते शुल्लक आहे ना, म्हणजे ते कसं आहे नाशिवंत आहे.
का रे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडित असे. नाशिवंतासाठी एवढं झगडतात, पण हा शाश्वत नरदेह दिलेला आहे, त्याच्यासाठी आपण जागे आहोत का? मग पहा, जर एखादा कोणी असेल आता याच्यामध्ये तो खातपीत नसेल, तर आता साधा विचार करा. मग आता बैल काय खातो का? मटण मच्छी असं काही खातो का तो? मग आपण त्याला काही देव म्हणतो का? किंवा त्या असं कोणी कधी झालं का? हा, रेड्याला देव म्हटलेले. कारण का? तर तो संतांच्या आळ्यात आला. आळं म्हणजे समजून घ्या, आळं म्हणजे काय? आपण झाडाला पाणी द्यायचं असेल तर आळं करतो, तसं आपल्याला सुद्धा साधूच्या आळ्यात यावं लागल. जैसे कामुळ सिंचणे सहजे शाखा पल्लव संतोषती, म्हणून जाणते न गुरु भजिजे ते न कृत कार्य होईजे. आणि तेव्हा मग त्या आळ्यात जसा तो रेडा आला, तर आता आळ्याला कोणाची समाधी आहे? रेडे, आपण असं म्हणतो का रेड्याची समाधी? तिथं सुद्धा आपण काय म्हणतो? तिथं माऊलींची समाधी. कारण का? तर माऊलींवरती कृपा संतांनी केली. मग तसं आपण या नरदेहाला आलो, आपण पण साधू संतांना शरण गेलो तरच देवाची ना आपली ओळख होईल, अन्यथा ओळख होणार नाही. आणि ओळख जोपर्यंत करून घेत नाही तोपर्यंत तो तुमच्या हाकेला वाव द्यायला मोकळाच नाही. ज्याचे नावची नाही ठावे त्याच्या नावाने फोडी ती टाहो. तुम्हाला देवाचं नाव माहिती करून घ्यायचं असेल तर सद्गुरूला शरण जावं लागतं. तेव्हा ते देवाचं नाम अनादी काळापासून चालत आलेलं आहे, आणि ते जेव्हा आपण घेऊ मग संतांनी परंपरा सांगितली आहे. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. मग ते भाग्याचा तो जो काही रथ आहे तो आपण संतांना शरण जाऊन तो घेतला तरच आपल्याला देव कळतो. अन्यथा एरवी गोठी होईल मुक्या बहिऱ्यांची. एक मुक होता आणि एक बहिरा होता. मुक्याला बोलता येत नव्हतं, बहिऱ्याला ऐकू येत नव्हतं. मग त्या दोघांचा मेळ कसा बसणार सांगा बरं? तर त्यांना कुणीतरी डोळच पाहिजे ना पोचवणारा. तर मग तिथं एक आंधळा आला. आता आंधळ्याला चालता येत होतं आणि आंधळ्याला चालता येत होतं, आणि तिथं मुक्याला बोलता येत नव्हतं. तर मग त्या दोघांची गाठ पडली. तर मग त्यांना एका ठिकाणी इच्छितस्थळी जायचं होतं. तर आंधळा काय बोलला, तू मला उचलून घे आणि कुठं जायचं आहे ते सांग. पण मुक्याला उचलून घेतल्यामुळं त्याला सांगता पण यायचं नाही. मग सगळं होतं त्यांच्याकडं, काय नव्हतं, पण फक्त काय होतं तर जे काही ज्ञान पाहिजे होतं ते त्यांच्याकडं नव्हतं, म्हणून त्यांना इच्छितस्थळी जाता येत नव्हतं. मग असं असताना आपण पण जर ज्ञान करून घेतलं नाही आणि तुम्ही किती पण चालत राहिला, आता एखाद्याने ठरवलं, आता समजा मी आता उतरून इथपर्यंत आले, बरोबर की नाही? मग मी जर म्हणले असते मला आता ऐनेवडीला जायचं आहे, याचं लय आवाज आहे का? ऐनेवडीला जायचं आहे, तर मग मी म्हणले असते आता जाऊ दे, मी काय करते, माझ्या घरात बसते आणि मंत्र म्हणते, जप करते आणि देवाची पूजा करते, आणि मग मी पोचेल का? ऐनेवडीला आले असते का मी? मग देवपूजा करायची नाही का? मी पाकिस्तानातून आलेली नाही आहे की नाही? मग देवपूजा करायची नाही का? पण देवाकडं जाण्यासाठी जप तप कर्म वावगाचे श्रम व्यर्थ जाय. मग काय करायचं देवाकडं जाण्यासाठी? तर देवाकडं जाण्यासाठी पाहिजे काय? हरीचं नाम. हरी विन भक्त, हा जो हरी विनमुख, नामाविन विनमुख तो नर पापी, आणि हरी विन भक्त नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. तर मग देवाकडे जाण्यासाठी लागतं हरीचं नाम, आणि हरीचं नाम जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही जिथून आले तिथं जात नाही. आणि देवाकडे जाण्यासाठी मी परत मगाचा विषय पुढं घेते, नाही तर परत गैरसमज होतील, की जप तप कर्म करायचे नाही का? करायचेत. आरत्या मग देवाच्या करायच्या नाही का? करायच्यात. पण
ते करत असताना जर तुम्ही जाणून केलं तर त्याची फलप्राप्ती होईल तुम्हाला आणि ईश्वराची तुम्हाला काय होईल तर भेट होईल, अन्यथा आंधळ्या बैऱ्यासारखी गत होईल. मग जर तुम्ही देवाकडे जाण्यासाठी जी होडी आहे, ज्या होडीतून जायचं आहे, ती होडी म्हणजे प्रभूचं नाम आहे आणि ते जर तुम्ही घेतलं नाही तर तुमची नाव जशी पैलतीराला जायचे 2 बेवडे होते दारुडे आणि ते एका होडीत जाऊन बसले आणि रात्रभर ते वलवीत होते. सकाळी उठून पाहिलं ते तिथंच होते. ते म्हणजे अरे आपण पोचलो कसं नाही, पाहतात तर ती होडी बांधलेली होती. मग तसं आपण कुठं बांधलेलो आहोत तर आपण ममत्वाला बांधलेले आहोत आणि त्या ममत्वातून सोडवल्याशिवाय, सद्गुरूंनी सोडवल्याशिवाय आपण सुटतच नाही. म्हणून प्रत्येक आत्मा जो आहे, जनाबाई तर म्हणते काय, देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधोनी पाहे. देव आहे तो पहिला हृदयात शोधायचा आहे. तो हृदयात शोधत असताना माऊली म्हणतात, दुसरी ओवी सांगितली माऊलींनी, देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. आता इथं सकलार्थमती प्रकाशू, आपल्या मतीमध्ये सकळ अर्थाचा प्रकाश जेव्हा पडतो त्याला माऊलींनी गणेश म्हटलेला आहे. मी मगाशी वर्णन करून आले, माऊलींनी जो सांगितलाय तो वाङ्मयीन गणपती, पण वाङ्मयाने ज्याचं वर्णन केलंय तो गणपती कसा आहे तर तो शोधायचा. पण कसा शोधायचा तर आपल्या बुद्धीमध्ये सकल अर्थाचा प्रकाश पडला की कुठलाही अभ्यास न करता, कुठंही तीर्थाला न जाता, न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग त्याच्यासाठी काय करावं लागल तर कुठंही जायचं नसेल, काही तुम्हाला अंतर्ज्ञानाने सकल मतीमध्ये प्रकाश करायचा असेल तर काय लागतं माहिती का, संतांनी 4 कृपा सांगितलीत. तर त्या 4 कृपेतली जी स्पर्श कृपा आहे ती स्पर्श कृपा सद्गुरु कृपेने आपल्या मस्तकावरती सद्गुरू जेव्हा स्पर्श कृपा करतात तेव्हा सकळ शास्त्रांचे अर्थ आपल्या बुद्धीला लागायला सुरुवात होते आणि मग देवा तूची गणेशू असं माऊलींना सांगायचं. इथं काय करायचं आहे तर सद्गुरूरूपी स्पर्श, आपल्या स्पर्शरूपी कृपा आपल्यावरती करून घ्यायची आहे आणि ती स्पर्शरूपी करण्यासाठी सद्गुरूच लागतात, इतर कुणीही काहीही करू शकत नाही. मग कोणाकडं कितीही धनदौलत असेल, कोणाकडं कितीही सौंदर्य असेल देहाचं, कुणाकडं सामर्थ्य असेल, बळ असेल, पण स्वतःच्या बळावरती तिथं जाता येत नाही. आणि ज्याने तो मार्ग घेतला तो मार्गस्थ झाला आणि त्याला मात्र तो गणपती कसा झाला तर उजव्या सोंडेचा झाला. मग आता अशी जी स्पर्श कृपा आहे ती स्पर्श कृपा प्राप्त करण्यासाठी पहिली लागते अंतकरण कृपा, म्हणजे आपल्याच अंतकरणाची आपल्यावर कृपा लागते, तेव्हा आपण सद्गुरूला शरण जाण्याची बुद्धी होते. नाही तर ऐकणारे काही कमी असतात का, इथं ऐकतात मस्तपैकी गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे, गुरु केला, पण किती जण करतात, ऐकून इथंच ऐकतात आणि सचिन बाबा म्हणतात उठत्यात घुंगडी टाकली का तुमचं तुम्हाला, आमचं आम्हाला जेवत्यात का चालले घरी, आहे की नाही. असं कितीही वर्ष परमार्थ केला तरी आपण कुठंही पोचत नाही. मग आपल्याला कुठं पोचायचं आहे तर आपण कुठून आलो, आलासी कोठोनी या जसी कवण्या रेठाया घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंच गुंतू नको पाय बुडत से पापा. मग आता प्रपंच गुंतायचं नाही, मग साधू संतांनी प्रपंच केला नाही का हो, केला ना, पण कसा, जसं कमळाचं फूल असतं ते पानं त्या पाण्यात असतात समुद्राच्या, पण ती भिजत नाहीत, जळे न लिंपीचे पद्मपत्र, तसं होऊन त्यांनी प्रपंच केला. मग तसं आपल्याला करता येणार नाही का, आपल्यालाही करता येईल, पण आपण त्या संतांच्या मार्गाने चालू गेलं तर. मग अंतकरण कृपा झाली तर तो ऐकतो,
नाहीतर अंतकृपा झाली नाही, अंतकरण कृपा जर झाली नाही तर आपणच आपला वैरी होतो. आणि अस्ति डोळे झाके आपली आपण. माऊलींनी त्यासाठी एक ओवी दिलेली आहे. माऊली म्हणतात, बहु मृगजळ देखो नि डोळा, थुंकी जे अमृताचा गिळिता गळाळा, तोडीला परसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. लई चमकतोय प्रपंच, मग शिंपला खूप चमकतोय, पण तेच रूप म्हणून, चांदी म्हणून ती काही गळ्यात घालतं का कोणी? नाही घालत की नाही? तिथं आपण शहाणे आहोत. तसं मग इथं पण साधू संत म्हणतात, शहाणा तो धनी घेतो येथे. जो शहाणा असेल तो घेतो आणि स्वतःवरती तो कृपा करतो, आणि मग साधू संतांची कृपा आपल्यावरती होती. म्हणून आपण पहिला सांगितली अंतकरण कृपा, मग होते संत कृपा, आणि मग संतांची काय होते? संकल्प कृपा. संत आपल्याविषयी देवाकडे संकल्प करतात. काय संकल्प करतात? काय, कसला संकल्प करतात? तर संत आपल्याला त्या जीवपणावरून उठवून आपल्याला कुठं त्यांच्या पदी बसवतात. संतांच्या पदवीपर्यंत आपल्याला ते घेऊन जातात, आणि मग आपल्याला देव कळतो. जीवपणावर राहून कोणालाही आजपर्यंत भगवंत कळलेला नाही. आणि जनाबाई तर काय म्हणते माहिती का? सुंदर माझे जाते गय फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. मग जीव आणि शिव, एका जात्याला दोन खुंट्या असतात. आपल्या जात्याला आता एकच खुटा आहे, जीव नावाचा, आणि शिव नावाचा खुटा संतांकडे आहे, आणि तो बसवल्याशिवाय आपलं जात सत्वाचं आधन येत नाही आपल्याला. आणि सत्व म्हणजे अति उच्च टोकाचं काय आहे? भक्ती म्हटलेलं आहे तिला. मग आता इथं आपण जी भक्ती करतो तर ती कशी भक्ती करतो? तर इथं माऊली म्हणतात, त्रिगुण त्रिपुरारी वेडीला. मग आपण सुद्धा 3 गुणांमध्ये वेडलेला आहोत. त्या 3 गुणांमध्ये केलेली जी भक्ती असते ती भक्ती पुन्हा आपल्या बंधाला कारणीभूत होते. पण साधू संत काय करतात? त्या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन भक्ती करायला शिकवतात. तमोगुणामध्ये केलेली भक्ती कशी असते माहिती का? दुसऱ्याला हीन लेखून जी भक्ती केली जाते तिला तमोगुणातली भक्ती असं म्हटलं जातं. कसं पहा, एखाद्याला खूप छान बोलता आलं, त्याला वाटतं ते लगेच दुसऱ्याला तुच्छ लेखायला सुरुवात करतं की अरे मलाच एवढं बोलता येतं. अरे पण तू बोलतो कोणाच्यामुळं? आपल्याला बोलाविता धनी वेगळा आहे ना. वृक्षाची पानं हाले, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. मग माऊली म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणू हाले, म्हणून जगाशी चालिता मीची एकला. मी जगाशी चालता मी एकलाच आहे, आणि म्हणून आपण चालत नाही, आपण बोलू शकत नाही. जर भगवंताने आपल्याला सकाळी उठवलं नाही तर आपण उठू पण शकणार नाही. कोणाला अशी शंका असेल की देव आहे का नाही, इथून सुरुवात असते काहींची. पहा, बारीक विचार जर केला, देव कसा ओळखायचा? जीवपणावर राहून देव कसा ओळखायचा? माऊली म्हणतात, समुद्र महाजळी मी निघालो असे भूतळी, म्हणून पासूची डेपुळी विरेची ना. अव ही पृथ्वीरूपी जे ढेकुळ आहे हे, या जगामध्ये 70% पाणी, हे तर सगळ्यांना मान्य आहे की नाही? पृथ्वी किती आहे? फक्त 23%. मग या 70% पाण्यामध्ये ही पृथ्वी विरून का जात नाही? तर कृष्ण म्हणतात, या पृथ्वीच्या खालून मी निघालोय आणि मी तिला धरून ठेवलंय म्हणून ती विरघळत नाही. मग देवाने एवढं आपल्याला धरून ठेवलंय, आणि तरी लोक काही म्हणतात देव कुठं असतो का आणि देव काय करतो का? देवच सगळं करतोय, आणि देवच सगळं करत असताना तिथं मात्र आपल्याला भ्रम झालाय की हे मी करतो आणि हे माझ्यामुळं सिद्धीला गेले. पण इथं साधू संत म्हणतात, अरे तू करत नाही. ते काय म्हणतात मग इथं? मी आणि माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर.
मग मी आणि माझं, मी कोण आहे? तर मी कोणाचाच कोणीच नाही, कारण या जन्मापुरते आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. पुढच्या जन्मापर्यंत आपण एकत्र असूच याची काही गॅरंटी नाही. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांना काहीतरी काम निघालं म्हणून दोघंजणं स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर श्रीकृष्णाचा थोरला मुलगा अभिमन्यू तो आधी मेला ना, अर्जुनाच्या आधी लढाईमध्ये वीरगतीला प्राप्त झाले. तर मग ते स्वर्गात गेले होते. तर मग कृष्ण आणि अर्जुन गेल्याच्या नंतर अर्जुनाने पाहिलं आपला मुलगा आहे, तो आलिंगन द्यायला गेला अभिमन्यूला. तर तो म्हटलं तुम्ही कोण आहे, मी तुम्हाला ओळखलं नाही. अर्जुनाला खूप वाईट वाटलं आणि मग त्याने कृष्णाकडं पाहिलं अर्जुनाने. मग कृष्ण म्हटले अरे तुला हेच दाखवायला आणले, तू का उगाच शोक करतो? इथं फक्त तुझ्या पोटी तो आलता तेवढ्या पुरताच संबंध होता, नंतर तुझा आणि त्याचा काही संबंध राहिले नाही. त्याचं कर्म वेगळं झालं आणि तो पुन्हा त्याच्या पुढच्या प्रवासाला लागला. आणि म्हणून तुझी आसक्ती तू सोडून दे. आणि मग अर्जुनाला पण विरक्ती उत्पन्न झाली आणि अर्जुनाने त्याचं ममत्व तिथं कमी झालं. तसं मग आपलं पण ह्या प्रपंचाविषयी तरी कमीत कमी ममत्व कमी झालं तर आपल्याला भगवंत काय होतात, तर आपल्याला ते देव आवडायला लागतो. आता कसं आहे, आपल्याला देव आवडायलासाठी आपण भक्ती करायला पाहिजे आणि मग नंतर हळूहळू देवाला आपण आवडायला लागतो. आणि मग अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्ताच्या कलेवर ही पुढची पायरी. पण आधी आपण सुरुवात तर केली पाहिजे की नाही, त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि असं स्मरण करण्यासाठी सद्गुरूची गरज असते. आणि जर तसं स्मरण घडलं नाही प्रत्येक जीवाला तर मग मात्र काय होतं की स्मरण कशाचं करायचं हे न कळल्यामुळं बुद्धी काय होते, नंतर भ्रमिष्ट होते. कारण आपण केले कर्म झाले त्याची भोग आले. आपण जे आयुष्यभर करतो, माझं प्रपंच, बंगला, महल, माडी, गाडी माझं, आपण असं म्हणत राहतो. मग ती बुद्धी अंतकाळी निघत नाही पटकन संसारातून बाहेर, ती त्याच्यातच अडकून राहते. मग त्याच्यातून सोडवणारा फक्त एकच आहे, सद्गुरू. आणि म्हणून साधू संतांनी आपल्याला वेळोवेळा सांगितले काय, तर म्हणून शरण जावे. म्हणून शरण फक्त जायचं आहे आपल्याला. आणि शरण गेला की तुमचं सहज काम होणार आहे. कारण तसा तो भगवंतसुद्धा आपल्याकडं पाहत नाही. जो शरण जातो त्याचीच देव काळजी घेतो. जसं आपण एखाद्या व्यावहारिक जीवनामध्ये, व्यावहारिक सत्तेमध्ये जर आपलं लग्न झालं, आपण नवऱ्याचं नाव घेतलं तर जन्मभर तो नवरा आपल्यासाठी बांधील होतो. तसं भगवंताचं नाम एकदा का आपल्या मुखामध्ये आलं की तो भगवंत आपल्यासाठी मागे पुढे उभा राहतो. भक्तांचे प्रकार 4 आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. तर 4 प्रकारचे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात मला ज्ञानी भक्त सगळ्यात आवडतो. मग आता भक्ती करणारे काही कमी आहेत का? काही लोक काय करतात, स्वतःच्या मनाने भक्ती करतात. मग स्वतःच्या मनाने करतात, पण इथं माऊली काय म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. काही जण काय म्हणतात, आमची मनाचीच माळ आहे. काय म्हणतात, मनाचीच माळ आहे. ज्यांच्या गळ्यात आहेत मी त्यांना लोटांगण करते. पण इथं कसं आहे, अनाऊन्समेंट चाललेली आहे. आता ट्रेन येते प्लॅटफॉर्मवरती, नवीन जे लोक पॅसेंजर येणं आलेले असतात त्यांच्यासाठी अनाऊन्समेंट असते की 4 नंबर प्लॅटफॉर्मची गाडी आत्ता 10 वाजता सुटणार आहे, अशी ती अनाऊन्समेंट. पण ते नवीन जे जुने रोजचेच आहे त्यांना माहीत असतं, पण नवीन एखादा आलेला असतो त्याच्यासाठी ती माहिती असते. तसं ही जी अनाऊन्समेंट आत्ता आहे ती कोणासाठी आहे, की नवीन कोणी जर आला असेल तर त्याने काय करावं. काही तर म्हणतात आमची मनाची माळ आहे. आता इथं 1 मनाची घालायला सांगितली का 2 ग्रॅमची घालायला सांगितली तुळशीची? 1 मनाची माळ जमत नाही, मान मोडती त्याने. म्हणून 2 ग्रॅमची तुळशीची माळ पवित्र अशी. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. असा तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा
आणि आपल्या हृदयामध्ये मग कळवळा निर्माण होतो. कोणाविषयी? सगळ्यांविषयी झाला पाहिजे, नाही का. एखादं वाईट गुणाची व्यक्ती असेल, एखादी चांगल्या गुणाची असेल, दोघांनाही आपल्याला स्वीकार करता आलं पाहिजे. पण हे कधी होणार? ज्यावेळेस आपल्यातले गुण आणि अवगुण जातील त्यावेळेस आपल्याला ते साध्य होतं. मोठ्या मोठ्या साधू संतांना साध्य झालं नाही, आपल्याला होईल का? नाही होणार. पण माऊली काय म्हणतात? सायासे करता एक दिवस प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न करत असताना होईल. कारण कसं आहे बघा, ज्याने साधना केलेली आहे त्याचं बोलणं कसं झालं पाहिजे? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दुसरा एक मुद्दा आपल्याला पाहावा लागेल. कुठला माहिती का? राखिता बहुतांची अंतरे भाग्य येती तदनंतरे. मग आपल्याकडं जो कोणी साधू संत येतो त्याचं आपल्याला अंतर राखता आलं पाहिजे. मग पहा, आता आपल्याला आता अंतर कळते की जीवातलं आणि संतांमध्ये किती अंतर आहे, मध्ये केवढी दरी आहे. किती मोठ्या जीवाला पलान गाठायचं आहे साधूपर्यंत जायला. साधू तर कसे कोणाच्या नादी लागायला मोकळेच नसतात, ते सर्व संघ परित्यागी झालेले आहेत. पण जीवाला वाटलं पाहिजे काय? जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. प्रपंचातून वाटलं पाहिजे ना मला पण पंढरीला जायचं आहे. मग लोक काय करतात? उठतात, आंघोळ बिंघोळ करतात, गाडी ठरवतात, का चालले पंढरपूरला. मग आता कोणत्या पंढरपूरला जायला सांगितले नक्की? आधी याचा शोध घेतला पाहिजे. कोणत्या पंढरपूरला जायला सांगितले बघा. मग एस टी कंडक्टर आणि ड्रायव्हर 2 दिवसातून 2 फेऱ्या करतात पंढरपूरच्या आणि घरी येतात परत. मग ते वारकरी झाले का? मग नक्की पंढरीचा वारकरी म्हणजे नक्की काय? जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. आपल्या देहात एक पंढरी आहे आणि ती पंढरी, ती एकादशी आपण समजून घेतली ना की कुठं जायला लागत नाही, कुठंच जायला लागत नाही. ज्ञान जो आपण जे काही यज्ञ करतो, काय कोणी अन्नदान करतं, कुणी श्रमदान करतं, कुणी ज्ञानदान करतं, असे सगळे यज्ञ करतात. पण कुणी द्रव्याचा यज्ञ करतं. माऊली म्हणतात तुम्हाला यज्ञ करायचा आहे ना, मग द्रव्यादी याग कीर होती, परी ज्ञान यज्ञाची स्तरीन पवती, जैसी तारा तेज संपत्ती. सूर्यापाशी तारा तेज संपत्ती आहेच आहे, पण सूर्य उगवला पाहिजे ना आपल्या चित्तरूपी अंतकरणामध्ये. ज्ञानरूपी सूर्य उगवला की मग आपल्याला त्याची प्राप्ती होईल. आणि तसे मग सगळं चालू आहे सगळ्यांचं. पण जोपर्यंत तुम्हाला योग्य मार्ग समजत नाही तोपर्यंत देव कळत नाही. मग काही लोक भक्ती करतात. लोक कशाला करतात भक्ती? तर फक्त आर्तता म्हणजे बाबा मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, माझा प्रपंच वाढू दे, माझं घरी धन धान्य पुत्र पौत्र हे सगळं वाढू दे. जिज्ञासू फक्त इथं काय चाललंय तेवढंच फक्त काही लोक बघायला येतात. कोण काय करते, जेवण व्यवस्थित आहे का नाही असं फक्त पाहायला येत असतात. आणि अर्थार्थी फक्त पैसे मिळू दे असं त्याचा अर्थ लावून ते फक्त मागत राहतात. मग त्याच्यासाठी ते काय करतात? समजा आता आपण मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करतो. काय करतो आपण? कुंभाराकडे जातो, एक मूर्ती आणतो, पैसे आपणच देतो, मूर्ती आणतो आणि पैसे देऊन आणलेल्या मूर्तीकडे परत पैसे मागवतो आपण. म्हणजे अशी ही भक्ती खरी आहे का याचा तरी मनाने विचार केला पाहिजे ना कमीत कमी. मग हिला आंधळी भक्ती म्हणतात. आता पण पहा काही लोकांनी, आता कोणी कोणी उपास केले श्रावण महिन्यात अख्खा महिनाभर, काही लोक महिनाभर उपास धरतात. मग महिनाभर उपास करायला सांगितलंय का? महाराज तुम्ही कुठल्या शास्त्रात वाचले का महिनाभर उपास करा? कुठल्या शास्त्रात लिहिलंय का असं महिनाभर उपास करायला? शास्त्र काय सांगतं? तर शास्त्र फक्त एवढंच सांगतं काय? एकादशी आणि सोमवार तुकाराम महाराज म्हणतात. मग एकादशी आणि सोमवार करायला सांगितले, पण लोक महिनाभर उपास करतात. आणि महिनाभर कुणी कुणी मग काय करतं?
तर कोणी चप्पल घालत नाही, कोण काय करतं तर कोण काय करतं तर असं. मग अशी भक्ती सांगितली. पण इथं संत काय म्हणतात, अशी भक्ती करून तुम्हाला फक्त त्रास होईल. कारण का ते काय म्हणतात, भक्ती करत असताना ते काय म्हणतात, तुम्ही शरीराते न पिडावे, तुम्ही तुम्ही व्रत नियमू न करावे, तुम्ही शरीराते न पिडावे, दूर कही न वचावे तीर्थासिगा. मग शरीराला पिडायला नाही सांगितलं. शरीराला पिडलं का आत्म्याला काय होते, त्रास होतो आणि देवाला त्याचा त्रास होतो. मग देवाला त्रास दिलेला भक्ती असते का, त्याने विचार करायचा. देवाला आपण शांती केलं पाहिजे, देवाला समाधान लागेल असं झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण पहिलं समाधानी असलं पाहिजे. मग असं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय, एकच मार्ग आहे आणि तो सोपा आणि सुलभ आहे. आणि तोच न घेता सगळं जे करत असतो ते परत परत आपल्याला भोगायला यावं लागतं. सत्कर्म होतं, सत्कर्माचं फळ आपल्याला स्वर्ग भेटतो. पण इथं माऊली म्हणतात, माते विन पाविजे स्वर्गू, तो अज्ञानाचाची पुण्य मार्गू, मनोनी ज्ञानी तया ते हानी मानिती, उपसर्गू हानी मानती. ज्ञानी स्वर्गाला किंमत देत नाही, ते हानी मानतात. मग पहिलं काय करायचं तर देवाला मिळवायचं. देव कशाने भेटतो तर संतांना शरण गेलं की देव भेटतो. आणि मग पण आपल्याला अंतकरण कृपा झाली तर हे सगळं होतं. मग भगवंत म्हणतात की तुकाराम महाराज तर एका ठिकाणी म्हणतात काय, संत संग एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कुत्र्यावरून आठवलं मला आता तो अभंग, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. मग तिथं जे उच्चिष्ट म्हणजे व्यादत्रय उच्चिष्ट जगत्रय ना, व्यासांचं उच्चिष्ट जगत्रय म्हणजे हे जे वाङ्मय सांगितलेलं आहे ते सगळं व्यासांनी तयार केलेलं आहे. आपण गणपती का बसवतो माहिती का, व्यास जेव्हा सगळं लिहित होते शास्त्र तर तेव्हा त्यांना लिहिणारा कोणीतरी हवा होता. तर ते काय बोलले, मग त्यांनी गणपतीला पाचारण केलं की तू हे सगळं शास्त्र मी सांगेल आणि तू लिहून काढायचं सगळं. पण ते काय बोलले, माझी एक अट आहे. काय तर ते लिहित असताना श्लोक समजून लिहायचा आहे, तसा लिहायचा नाही, समजला नाही तर लिहायचा नाही, असं गणपती बाप्पांना सांगितलं होतं. तर मग ते वाङ्मय लिहित असताना गणपती बाप्पा लिहित होते आणि ते लिहित असताना ते बुद्धीला त्यांच्या मग एवढा लिहित असताना त्यांच्या 11 दिवस ते लिखाण चालू होतं. आणि ते लिखाण करत असताना त्यांच्या अंगाचा एवढा दाह झाला की तो कशाने शांत होईना. आणि म्हणून मग त्यांना मातीचं लेपन करण्यात आलं गणपती बाप्पांना. आणि मग त्यांची मातीचं लेपन केलं तरीही त्यांच्या अंगाचा दाह शांत होईना. आणि म्हणून त्यांना मातीसहित जलामध्ये बसायला सांगितलं. आणि म्हणून आपण ती मातीची मूर्ती बनवतो आणि तिला पुन्हा जलामध्ये आपण विसर्जित करतो. म्हणून 11 दिवस त्या गणपतीची आपण पूजा करतो. का तर सगळं शास्त्र लिहून, गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि ती बुद्धीची देवता ती आपल्यावर बुद्धीची कृपा करत असते. आणि म्हणून माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये 21 ओव्या फक्त गणपती वाङ्मयीन कसं आहे याच्यासाठी केलेल्या आहेत. पण इथं कोणाला वेळच नाही आहे ते पाहायला. पण इकडं मात्र काय करतात, व्रत वैकल्य महिन्याचे उपवास करतात. पण इकडं सोपं सांगितलं आहे ना, तुम्ही हे पहा आणि त्यानुसार फक्त वागत राहा. पण तसं मात्र कुणालाही करायला वेळ नाही. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, तुका म्हणे जन वेडे आणि ऊस टाकोनी खाती वाढे. आता वाढच लोकांना गोड लागते, त्याला साधू संत काय करतील हो. आता गणपती कसा आहे तर बघा, पय ब्रह्म बीजा अंकुरू, घोष ध्वनी नादाकारू. मी गणपती सांगते बरं का, आता सगळ्यांनी एकचित्त करून ऐका. पय ब्रह्म बीजा अंकुरू, घोष ध्वनी नादाकारू, तो या भुवनाचे घर ओंकारू, तोही मी पैगा. पहिलं ब्रह्म एकटं होतं आणि त्याला जो अंकुर फुटला त्याचा घोष व्हायला लागला, ओम नमः
किंवा नुसता ओम, या सृष्टीमध्ये सुद्धा ओमचाच काय चालू आहे, तर सगळा घोष चालू आहे. पण ते ऐकायला कान गुरुचे लागतात, गुरुने कान उघडायला लागतात. जसं आपण म्हणतो की नाही, बाळाचे कान सोनाराने टोचावे लागतात, तसं तो ध्वनी ऐकायला गुरुने कान टोचायला लागतात, तेव्हा तो ऐकायला येतो. कारण ते ऐकण्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीने रीतीने गेलं ना की मग ऐकायला येतो. कसं आहे, परमार्थ करायचा आहे पण तो रीतीने केला की पोचते माणूस, आहे ना. आणि बिगर रीतीचा केला ना की मग नाही का, गाढव मेलं हेलपाट्याने आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने, गाढव मेलं वजाने, अशी तर आपली व्हायची. मग असा जो ओंकार आहे तर तो बीज होता आधी, आणि त्याला अंकुर फुटला आणि तो ओम आहे. ओममध्ये पुन्हा 3 त्याला अ, उ आणि म हे 3 काय झाले, त्रिप्रकार तयार झाले आणि तो ओंकार तयार झाला. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात काय, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणिये, हे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावे पुराणी विचारोणी. मग तो हा गजानन कोण आहे, तर ब्रह्म, विष्णू आणि महेश याच्या पण आधी आहे, पण त्याच्या आधी ब्रह्म आहे. मला ते सांगायचं आहे. आणि ते जे ब्रह्म आहे ते सद्गुरू आपल्याला तिथून आपण आलोय, त्या ब्रह्मातून, म्हणून आपण ओम आहोत. पण आपल्याला ब्रह्मापर्यंत जायचं आहे, ते ब्रह्म सद्गुरू आपल्याला करून देतात. आणि मग ती ओळख आपल्याला करण्यासाठी मग तिथून आपण आलो ना, आईच्या पोटात होतो तेव्हा आपलं भजन चालू होतं. मग तेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये वचन दिलं होतं काय, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रीहीन दिवस पांडुरंगा. मग आईच्या गर्भात वचन दिलंय की मी तुझ्या पाय आठवील. पण आपण जन्माला आलो आणि ते जे नाम आपण स्मरण करत होतो ते विसरलो आणि आपल्याला मायेचा वारा लागला, म्हणून आपण माझं माझं म्हणायला लागतो. तर तिथून आपल्या अंतःकरणामध्ये कोण कोण राहतं माहिती आहे का, मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आपल्या अंतःकरणात असतात. आणि मल आणि विक्षेप जे दोष आहेत ते तुम्ही आपण पूजा करतो, आरत्या करतो त्याने जातात. पण आवरण दोष, जो जीवपणाचं आवरण आलेला आहे तो दोष मात्र सद्गुरूकडून काढावा लागतो, अन्यथा आपली भक्ती सुरूच होत नाही. आणि मग जरी आपण भक्ती करत असलो पण आपली नावच सोडलेली नाही, आपण कुठं पोचतच नाही. मग आपल्याला ब्रह्मापर्यंत जायचं आहे. मग ब्रह्म कुठं आहे, तर ऊर्ध्व गतीला जायचं आहे आपल्याला. आपण आता सगळी वाहतूक आपली अधोगतीला चालू आहे आणि आपल्याला कुठं जायचं आहे, ऊर्ध्व गतीला जायचं आहे. मग ऊर्ध्व गतीला जर गेलो तरच आपण ब्रह्मापर्यंत जाऊ शकतो. आणि मग त्या ऊर्ध्व गतीला जायचं असेल तरी सुद्धा पडून राहेन तये ठाई, उगाच संतांचे पायी. मग साधू संत म्हणतात मी पडून राहीन तये ठाई, मग आपली काय गत आहे हो, आपण पडून राहतो का, नाही राहत की नाही पडून. बरं, दुसरा एक मुद्दा असा आहे की आपल्याला साधू संतांनी काय सांगितलंय की येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. मग आता वडील काय करत होते, तर पहिला आपल्याला धर्म शिकवला नाही का, पहिले 4 अध्याय आपल्याला धर्मावरती सांगितले. मग धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय माहिती आहे का, भक्ती म्हणजे काय, पूजा म्हणजे काय, थोडक्यात माऊलींनी सांगितले. ते काय म्हणतात माहिती आहे का, की दिवसभर तुम्ही सगळं करता पण तुम्ही इतर सर्व प्राणीमात्रांशी कसं वागता, आपल्या घरातल्या आपल्या सौख्यांशी कसं वागता, याच्यावरून भगवंत आपली काय करत असतो, तर आपल्यावरती कृपा करत असतो.
मग आता समजा एखादी इंदुरीकरच्या भाषेत जर सांगायचं जर झालं, इंदुरीकर बाबा काय म्हणतात की 4 उपास मार्गशीर्षातले धरिती आणि घरामध्ये सासू सासऱ्यांकडं दिवसभर त्यांना उपाशी मारिती. पण मग इथं माऊली काय सांगतात, तो अधर्म सांगितलेला आहे. मग तुम्ही किती पूजा करत असेल, मग जरी तुम्ही देवी भागवत जरी वाचलं आणि इकडं आत्मा जर तळतळ ठेवला तर देवाला ते मान्यच नाही, देव मान्य करत नाही. म्हणजे काय तर सर्वाभूती दया ऐसे आवडते पंढरी राया. मग आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे की नाही. मग तसं करत नाही. आणि काही काही असे वागतात लोक की घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरू मूर्ख जैसा. घरात आईवडिलांशी बोलत नाही आणि घरात बाहेर मात्र सगळ्या जगाचा आदर करतो. ही पूजा देवांना माऊलींना मान्य नाही. माऊली म्हणतात तो वेडा आहे. मग आपला पहिलं आपली लेकरं बाळं, आपली मुलं बाळं, आपले सासू सासरे, आपले मग नंतर पुढच्या पायरीवर नातलग वगैरे ते पुढच्या पायरीवर. मग अशी आपली पूजा घरातून चालू झाली ना, वेगळी पूजा करायची गरज नाही आपल्याला. मग असं माऊलींना म्हणतंय. पण इथं उलटं होतं आणि तसं झालं नाही. आणि तुमची पूजा जरी चालू असली तरीसुद्धा वाऱ्यावरच वाऱ्या आपल्या चालू होतात. मग माऊली म्हणतात. पुन्हा अजून त्याचंच पुढं अजून वर्गीकरण करायचं असतं माऊलींच्याच भाषेमध्ये तर बघा, आंब्याचं झाड असतं. आंब्याच्या झाडाला खूप आंबे आले होते, असं ताट वर दिसतं का हो? ते कुठं येतं, परत त्याच्या फांद्या कुठे येतात, जमिनीकडे येतात. का फळलिया तरुच्या शाखा भूमीसी उतरती देखा, तैसे जीव मात्रा असे खालावती जे. आता हे कोणाला सांगितलंय? आज्ञानाला नाही सांगितलं, हे ज्ञानाला सांगितलंय. आज्ञानी तो आज्ञानीच आहे, त्याच्याकडून होणारच आहे वर खाली. पण ज्ञानाला नाही ना. ज्ञानाने जीव मात्रा असे का खालावते जे. मग प्रत्येक जो येणारा आपल्याकडे जीव येतोय का आता देवच आलाय आपल्या घरी? कोण आलाय? आता एखादी व्यक्ती आपल्याकडे आली, ज्ञानी व्यक्ती, तो त्याच्याकडे जीव म्हणून पाहिल का देव म्हणून पाहिल? तर आलेली कोणी का व्यक्ती असते ना, आपण तिच्याकडं जीव म्हणूनच पाहणार अजिबात नाही. कारण माझ्या घरी कोण आलेले आहे? आता प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मग प्रत्येकामध्ये जर आपल्याला महेशाची मूर्ती दिसायला लागली, आपली भक्ती बरोबर राईट चालू आहे असं समजायचं. मग कोणामध्ये आपण काय पाहतो? इथं जाणीव चालत नाही. विचार मागुता जाणीव जेथन रिगे, विचार मागुता पाऊली रिगे, तर्क आयनीने घे अंगी जयाच्या. तिथं तर्क करत नाही बुद्धी. मग एखादा समोर आला आपल्या, एखाद्याने आपल्याला शिव्या जरी दिल्या तरी आपल्याला हसायला येतं. मुक्ताबाई म्हणते नाही का, मुंगी व्याली शिंगी झाली, तिला हसायला येतं. ते सगळं पाहून मुक्ताबाई हसते. तसं सगळ्यांचं वर्तणूक पाहून मग त्या मायेचा हा खेळ म्हणून आपल्याला पण हसू आलं पाहिजे ज्ञानाला सुद्धा, की अरे हे कसं खेळतोय, देवच खेळतोय हा. आणि असं जेव्हा आपलं अंतकरण होईल सम, सर्वापती प्रति समदृष्टी होईल आपली अशी. म्हणजे कशी तर सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान बजावे, लाभा लाभन धरावे मना माझी. हां, मग आपण बरोबर आहे. पण आपण जर तसं आपल्याकडून होत नसेल तर मग मात्र आपण आपल्याला पुन्हा परत आपल्याला पाहायची गरज आहे. बाबा गुंजाळ बाबा लय भारी सांगतात याच्यावरती. गुंजाळ बाबा काय म्हणतात माहिती का? कोळसा आहे, कोळसा, कोळसा काळा आहे, त्याला जर सफेद व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागन? त्याला परत चुलीत जावं लागन आणि स्वतःला काय करून घ्यावं लागन? पुन्हा पेटवून घ्यावं लागन आणि मग तो सफेद होईल. तसं मग इथं कुणाला उपदेश करणं हा साधकाचा हेतू नसतो, तो स्वतःलाच त्याच्यामध्ये पाहत असतो. पण चला नाही का, काय बरं ते तृणप्रसंगेची जी ती ओवी काय, एका बोले होय सर्वांचे हित, त्या अर्थाची ती ओवी. एका बोलल्याने सगळ्यांचं हित होतं आणि त्या निमित्तानं
पाणी मुद्दल झाडा जाय, तृण प्रसंगेची जिये, तैसे एका बोले होय सर्वांचे हित. पाणी चाललेलंच आहे त्याच्या मार्गाला, त्याला कुठं जायचं आहे? समुद्राला. पण त्याच्या आजूबाजूला जे काही आहे, त्याच्या आजूबाजूला जे काही आहे ते आपोआपच हिरवं होतं की नाही? तसे साधू संत चाललेलेच आहेत, पण त्यांच्या चालण्याने त्यांचा असा हेतू असतो की ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी सुद्धा काय करावं तर या मार्गात यावं, या मार्गामध्ये येऊन देवाची ओळखी करून घ्यावे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. म्हणून उद्धार करण्यासाठी काय आहे तर या भक्तीची निर्मिती आहे. मग ज्याला कोणाला उद्धार करायचा असतो त्याने ज्यासी वाटे देव पहावा, त्याने सद्गुरू करावा, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. पुन्हा अजून एक लोक गुरु करत नाही का? करतात ना. मंत्र तंत्र उपदेशिती ऐसे गुरु घरोघरी असती आयते, ते आयतेच आहेत घरोघरी. मग इथं कबीरजी काय म्हणतात माहिती का? गुरु पुरा मिला नहीं सुनी अधूरी शीख, भगवा वस्त्र पहन कर मांगे घर घर जाके भीक. पूर्ण मनोरथ करणारा गुरु पाहिजे. मग पूर्ण करणारा, मग जीव हा पूर्ण आहे, त्याला पूर्णत्व कधी लाभतं तर तो जेव्हा स्वतःच्या स्वरूपाला ओळखेल तेव्हा तो पूर्ण होतो. आणि असा पूर्ण झालेला, मग आता कशाची गरज आहे हे ओळखलं पाहिजे. कशाची गरज आहे तर आपण कशात अडकलो आहोत? आपण विषयामध्ये अडकलेलो आहोत. जेथ विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, चुकोन याला पहाडी सदवासनेच्या. सदवासनेच्या पहाडावरती यायचं आहे. आणि मग आपण काय होतो माहिती आहे का? मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची वाटा. मग आपलं सत्कर्म खरं चालू होतं साधू संग गेलं तर. साधूची संगत न घेता केलेली जी भक्ती आहे तिला वांजोटी भक्ती म्हणतात. त्या वांजोटी भक्तीला कुठलंही फळ भेटत नाही. तसे भरपूर आहेत. मग काही लोक काय म्हणतात माहिती आहे का? काही म्हणतात आम्ही पारायण करतो, काही म्हणतात आम्ही तीर्थाला गेलतो, मग काही जण म्हणतात मी एवढे ग्रंथ वाचले. काय काय कोण कोण सांगेल याचा काहीच नाही. पण जर अजून आपण म्हणतो मी करतोय, आपली कॉलर अजून ताट असेल, हा मीपणा जर जायचा असेल तर आपल्याला साधू आणि संतांच्या संगतीतच जावं लागतं. आणि मग आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि देव कुठं? आता तुम्ही प्रत्येकाने विचार करा, सगळ्यांना देव भेटला, कुठं भेटला बरं? प्रत्येकाला कुठं भेटला भगवंत? भक्तांचा विचार केला तर स्वतःच्या हृदयामध्ये. मग स्वतःच्या हृदयामध्ये जर देव भेटत असन तर का बरं आपण वाया हिंडावे नावबरी? मग असं असताना मग जिथून आला तिथं गेलं की भगवंत भेटतो. आणि मग आपल्याला पुढचा मार्ग शांतीचा भेटतो. मग शांती जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत कळत नाही. मग शांती भेटत नाही. का बरं भेटत नाही? तर आपल्यामध्ये काम आणि क्रोध हे दोन मोठे राक्षस राहतात. काम उत्पन्न झाला की क्रोध येतो. आपल्या मनासारखं नाही घडलं की मग भांडणं होतात, घरामध्ये माऱ्या होतात. आपण पाहतो आता ह्या 3 महिन्यामध्ये 3 छोट्या मुलींवर काय झाले? अत्याचार झाले. सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. मग ते का होतं असं? तर स्वतःच्या बुद्धीवरती मनावरती ताबा न ठेवता आल्यामुळं माणूस काय होतो? कामाच्या आहारी जातो, वासनेमध्ये तो इतका अडकतो की त्याच्यावरती ताबा राहत नाही, त्याला वेडं म्हटलेलं आहे. मग असे वेडे या जगामध्ये, विषयाच्या नादी लागलेले वेडे काही कमी आहेत का? मग त्या वेडातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय लागतं? काम आणि क्रोध घालवायला लागतात. आणि ते काम आणि क्रोध गेले की ब्रह्मीचे स्वराज्य आले, तो भोगी सुख आपले आपण. आपलंच आपल्याला सुख भोगता येतं, पण आपल्यातलं काम आणि क्रोध गेलं तर. अन्यथा एरवी गोटी होईल मुक्या बैऱ्यांची. कारण का? हे काम क्रोध कसे आहेत माहिती का?
हे ज्ञाननिधीचे भुजंग. अजून ज्ञाननिधीचे भुजंग विषय, ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ, भक्ताशी मारक मांगजे असं त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे एवढे ते काय आहेत तर घातक आहेत. ते आपल्याला पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये नेऊन घालतात. आणि त्याच्यातून जर सुटायचं असेल तर संतांच्या पायापाशी राहिले तर आपण 84 लक्ष योनीत जात नाही. मग का बरं जात नाही आपण? कसं काय? मग भ्रम होतो लोकांना की असं कसं काय होईल, मग भक्तांचे देह काही जात नाही का? मग भक्तांचे देह काही जात नाही का? मग ते कुठे जातात त्यांचे देह? तर भक्तांचे देह जातात, भक्त जात नाही. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. 4 युगांचं आहे. पण जनाबाई म्हणते मी अनंत युग माझी मी पाहिलेली आहेत. मग ते काय करतात तर हा देह सोडून देतात. या देहाला फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि आयुष्याचे सूत्र विघडता, उमटे भूतांची खडाडता, काय न मरती याची आहे जीवायुगांतून होय. याचा 100 वर्ष आयुष्य संपलं का हा निघून जातो. आणि याच्यातला जो काही आत्मा आहे तो परमात्म्यात लीन होतो आणि तो कुठं जातही नाही कुठं येतही नाही. अशा प्रकारे आपल्याला भक्त होऊन पुढचा प्रवास करता येतो. जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाजूला राहता येतं. असा हा मार्ग सांगितलेला आहे. हा मार्ग जर घेतला नाही तर मग मात्र विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. आणि असं विसरलो की त्याला काय होईल, 84 लक्ष योनीच्या खाणी पुन्हा पचतील. आणि हा जो वाकड्या सोंडेचा जो गणपती आहे, 84 लक्ष योनीत गेलं का वाकडी सोंड झाली. पण आपण प्रभूशी सन्मुख असेल तर देवसुद्धा आपल्याला सन्मुख होतो. आता बरंच काय बोलण्यासारखं आहे बरं का. गणपती जर पाहिला, गणपतीला 2 बायका आहेत, एक रिद्धी आणि एक सिद्धी. त्यांना 2 पुत्र आहेत, शुभ आणि लाभ. आणि त्यांच्या मुलीचं नाव काय आहे, अशोक सुंदरी. मग आता अशोक सुंदरी जर आपल्याला कळली तर आपण शोकातून मुक्त होऊन जाऊ, आपल्याला कसलाही शोक राहणार नाही. पण तो सकलार्थमती प्रकाशू गणपती आपल्या बुद्धीमध्ये जर प्रगट झाला तर हे विश्व नव्हे, हा विश्वनाथ आहे. जसं माऊलींनी सांगितलं, हे विश्वाचे माझे घर माऊली म्हणतात. पण आपल्याला वाटतं का? नाही वाटत. मग तसं इथं माऊली म्हणतात विश्वविकासित मुद्रा. म्हणजे ही मुद्रा सांगितलेली. मुद्रा आपण घेतली पाहिजे. मुद्रा ती 5वी, लावणी खेचरी, आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. ती 5वी मुद्रा लावली की विश्वविकासाची मुद्रा आपल्याला कळते. आणि मग सगळ्या जनीवनी अवघा देव, वासनेचा किंवा अहंतेचा पुसावा ठाव. अशा प्रकारे आपल्या वासनेचा ठाव पुसला की आपल्याला जनात आणि वनात सगळीकडं भगवंत चराचरात भरून दिसतो. आणि मी माझ्या वाणीतून हे जे झालेलं कीर्तनरूपी प्रवचनरूपी पुष्प आहे ते श्री गणपती बाप्पाच्या चरणी, तुम्हा सर्व संत वृंदांच्या चरणी समर्पित करून, माझ्या वाणीतून एखादा शब्द कोणाला लागला असेल तर त्या माझ्या प्रकृतीचा दोष समजून तुम्ही तो घेऊ नका. पण जे काही चांगलं असेल ते मात्र आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हे माझं नसून हे माझ्या सद्गुरूंचं आहे. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषणे मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची लतो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी.
अनवरत भूतळी भेट तू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुकी अखंडित अनिग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टांदृष्ट विजयी होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती.